तेव्हा आता आपण बोलायला आपल्याकडे वेळ आहे 20-25 मिनिटं. नमस्कार. साष्टांग नमस्कार. नमस्कार 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 सगळ्यांना नमस्कार आहे. हा, आई बोलते. पहिल्यांदा आईचा नंबर पहिला बरं का. आमची आई, हो, आईचा अधिकारच आहे तिचा पहिला. हा, बोल बोल, कुठे आहे तू? काही दिसत नाही मला. मी बोलते एवढं मला ऐकू आलं. पुढे कुठे आहे? हा, बोल बोल. हा, बोल बोल. हा. 10व्या अध्यायाचा 8 ते 11 पर्यंत जो श्लोक हा. आहे हो. हा. बरोबर आहे. माझा करतात ना ते मला हा. पाठवतात तिकडे जात हा. नाही. हा. त्याचा माझा समाज होतो आणि समाज झाल्यानंतर जी आम्ही करतो अशी 4 श्लोक फार होते काय त्याच्यावर तुम्ही बोलला का? अगदी बरोबर आहे, बरोबर आहे. हाच म्हणजे हा त्यातला हे मुख्य त्यातला आशय देणारे हे श्लोक महत्वाचे आहेत की त्यामध्ये, आणि संबंध भगवद्गीताच त्याच्याबद्दल एक मुखाने सांगते. प्रत्येक त्याच्यामध्ये ते एकच सांगते की तू अखंड अनुसंधान ठेव. पण ते सांगताना योग स्थिती म्हणताना भगवद्गीतेमध्ये योग हा शब्द जो आहे ना तो प्रामुख्याने कर्मयोगाला मानलेला आहे. पण कर्मयोगामध्ये कर्म आणि योग हे 2 शब्द आहेत. त्यामुळे कर्म हे आचरण प्रधान आहे आणि योग जो आहे तो भगवंताच्या अनुसंधानासाठी वापरलाय. तेव्हा क्रिया करत असताना अखंड अनुसंधान ठेव, आपलं आचरण ठेवताना अखंड अनुसंधान ठेव, असं या ठिकाणी सांगितलंय. तर परमात्म्याची प्राप्ती कशी कशी होते, आपल्या त्याच्याशी इंद्रियाचा संबंध, मनाचा, बुद्धीचा संबंध काय, ते भगवद्गीतेत फार सुंदर सांगितलंय ते. आणि तीच ह्या कठोपनिषदाचा भाग आहे की इंद्रिय, मन आणि बुद्धी याच्यावर जोपर्यंत नियंत्रण नाही तोपर्यंत योग सिद्ध होणार नाही. म्हणजे अर्जुनाने सुद्धा प्रश्न विचारला की मन एवढं चंचल असताना योग कसा सिद्ध होईल? तर त्याने सांगितलं अभ्यास. शब्द काय वापरला? अभ्यास योगेन. अभ्यास जर केला तर होईल. हा अभ्यास काय करायचा आहे? तुझा आवाज येत नाही. आवाज येत नाही. माईकचा आवाज कर, सुरू कर. हा, माईक सुरू कर. हा, माईक ऑन कर. बोल. हा, बोल. 4 श्लोक आहेत, 4 श्लोक मी म्हणून दाखवणार आहे बरं का. म्हणून दाखव, म्हणून दाखव. श्लोक होते हा. भजनते भावत मंत्र मच्चित्ता मज्जत्ता बोद्धजंत परस्परम कथमंतस्य मानती विरमंतिका तेषां सर्वदिक्काना भैतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं येन मामुपयान्ति. बस सिद्धांत क्लिअर केला ना, स्पष्ट केला. सिद्धांत जो आहे त्यांनी स्पष्ट केला त्यात की कोणाला मी बुद्धियोग देतो त्याचे त्यांनी निकष सांगून टाकले की बुद्धी जी आहे, बुद्धीमध्ये तो योग सिद्ध करायचा आहे. बुद्धी हीच खरं म्हणजे ही योगाला पोषक आहे आणि बुद्धी हीच तुम्हाला अधपतनाला कारणीभूत आहे. तेव्हा त्या साधकाला, त्या भक्ताला मी तो बुद्धियोग देतो. म्हणजे योगाचा संबंध बुद्धीशी लावलाय तिथे. बुद्धियोग देतो म्हणजे बुद्धीमध्ये ती श्रद्धा आहे. श्रद्धा मनात नाहीये तर बुद्धीमध्ये आहे. कारण बुद्धीच अडचण करणारी आहे, बुद्धीच अहंकार युक्त असते. पण त्या बुद्धीमध्ये जेव्हा श्रद्धा प्रस्थापित होते त्यावेळेस त्या श्रद्धेला कोणी हलवू शकत नाही. असा बुद्धियोग मी तुला देतो, हे भगवंतांनी त्या ठिकाणी त्या श्लोकात सांगितलंय. म्हणून हे सगळे श्लोक महत्वाचे आहेत अतिशय. आणि उपनिषद आणि भगवद्गीता याचा इथे आपल्याला सुपनिषत्सु हा जो शब्द आहे ना तो तिथे अतिशय स्पष्ट होतो. छान, चला, आनंद वाटला. महाराजांची कृपा आहे, स्वामी कृपा. बोला डॉक्टर साहेब, बोला डॉक्टर आत्रे. हा, नमस्कार. आवाज येत नाही, आवाज येत नाही. माईक 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 चालू करा. हा, आता आला, आता आला. हा, बोला बोला. आवाज आता पुन्हा गेला, गायब झाला आवाज. काय होत आहे माहित नाही. हा, आवाज येणं आवश्यक. आता आला. हा, आता आला, आता आला. बोला बोला. त्याने प्रवचन अत्यंतिक सुंदर झालं, मंत्रमुग्ध होण्यासारखं झालं. आणि प्रत्येक वेळा प्रत्येक श्लोकामध्ये आपण भगवद्गीताच अनुभवतोय असं वाटलं. अगदी खरं आहे ते. कारण काय की ते उपनिषद आणि भगवद्गीता यांना फारकत करताच येत नाही. हे जे आहेत ना हे दोन्ही म्हणजे कसं आहेत माहितीये का, जसं आई वडील आणि मुलगा असतो की नाही, मुलामध्ये सगळे फीचर्स वडिलांचे किंवा आईचे आलेले असतात, दोघांचे असतात. तसे या ठिकाणी भगवद्गीतेचे जे आई वडील म्हणजे अर्जुन आणि श्रीकृष्ण आहे.
तर अर्जुनाच्या शंका आणि श्रीकृष्णाने त्याचं केलेलं समाधान, या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दिसतात. आणि ह्या दोन्ही गोष्टी या उपनिषदात आहेतच पूर्ण. उपनिषद आणि भगवद्गीताचं फार अतूट नातं आहे. म्हणजे एखाद्याने प्रबंध जर त्याच्यावर तर तयार केला ना एखाद्याने प्रबंध, की उपनिषद आणि भगवद्गीता यांचं काय नातं आहे याच्यावर एक चांगला ग्रंथ होऊ शकतो. की तिथे प्रत्येक श्लोक आणि प्रत्येक जो प्रमेय जे मांडलेत भगवद्गीतेमध्ये, ते प्रत्येक प्रमेय कुठल्या ना कुठल्या तरी उपनिषदाशी संदर्भ घेऊन आहेत. म्हणून आणि विशेषतः कठोपनिषदाचं तर वैशिष्ट्य आहे की कठोपनिषद म्हणजे भगवद्गीताच आहे, दुसरं काहीच नाही. अगदी असं आहे ते. जाणवतं ते अगदी जाणवतं. जाणवतं. हो ना, अगदी छान, चांगलं आहे, उत्तम. महाराजांची स्वामी. कृपा आहे. तुम्ही गांभीर्याने सगळं ऐकताय, अभ्यास करताय, खूप छान, आनंद आहे. स्वामी कृपा. स्वामी 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 स्वामी. हा बोला. सद्गुरुचरणी साष्टांग नमस्कार. हो बोला बोला, हा बोला बोला. हा, ऐकलं का आजचं प्रमाण? प्रबोधन खूपच सुंदर झालं. हा हा हा. आता आम्हाला अनुसंधान टिकवून ठेवण्याची कला शिकवा. हो हो नक्कीच, निश्चित. आपण योग्य मार्गावर आहेत की नाही याचाही निकष बरोबर. सांगा. हो निश्चितपणे. अनुसंधान टिकतं की नाही याचं एक खूण अशी आहे की आपण ज्यावेळेस विचलित होत नाही, कारण त्याच्या ह्या एका श्लोकामध्ये सांगितलंय की कोणत्याही परिस्थितीमध्ये जो कधीही शोक करत नाही, शेवटचं काय सांगितलं की तो कधीही शोक करत नाही, हे लक्षण सांगितलंय. म्हणजे अनुसंधान आपलं टिकतंय की नाही याची खूण काय, तर बाहेर घडणाऱ्या अनेक घटनेने आपण विचलित होत नसू, आपण जर आपली वृत्ती शांत असेल आणि आपण आपलं कर्तव्य जे समोर आहे ते कर्तव्य करत असताना भगवंताचं अखंड स्मरण होत असेल, तर तुम्ही विचलित होणार नाही. हीच त्याची खूण आहे, निकष हाच आहे की आम्ही जर थोड्या थोड्या गोष्टीने जर डिस्टर्ब होत असेल किंवा अरे आपल्या मनाच्या विरुद्ध झालं, ह्यांनी आपलं ऐकलं नाही, ह्यांनी असं करायला पाहिजे होतं, मी किती वेळाला सांगितलं तरी हा करत नाही, हे विचार सगळे निघून गेले पाहिजेत. आणि संपूर्णपणे जे जे घडतंय ती भगवंताचीच व्यवस्था आहे, त्याच्या व्यवस्थेने त्याच्या इच्छेने होतं. आणि जसा त्या जीवाचा स्वभाव आहे तसा तो स्वभावाच्या अनुसार तो भगवंताची जी दिलेली शक्ती आहे त्याचा वापर करतो. पण मूळ शक्ती ही भगवंताचीच आहे. त्यामुळे कशावरही तक्रार न राहता आपल्या अंतःकरणामध्ये समत्व जर ठेवलं, तर त्या ठिकाणी तुम्ही अनुसंधान साधलं हे सिद्ध झालं. इतकी छोटी खूण आहे. अखंड प्रसन्नता, अखंड आनंद असावा. काही जरी घडलं ना तरी आपल्या आनंदामध्ये यत्किंचितही फरक पडता कामा नये, ही खूण आहे त्याची. हं? आणि ते निश्चित तुम्हाला मिळणार आहे, अगदी त्यात काही शंका नाही. काका नमस्कार, मेधा साठे बोलते. हा बोला बोला बोला, मेधाताई बोला. कसे आहात तुम्ही? छान. हो छान आहे, छान. ऐकलं का आजचं प्रवचन? हो हो. उपसंहाराकडे आता कान लागले, डोळे लागलेत. हो निश्चित. उपसंहार तुम्हाला इतकं छान ऐकायला मिळेल की हा. म्हणजे आपण म्हणजे जर पहिल्यांदा जमिनीवर बसून हे कठोपनिषद ऐकलं, मग सर्वांना आकाशात उंच उडायचंय. आणि हो आकाशात उडून आपण जमिनीवर काय केलं हे जमीन पाहायची आपल्याला वरून. म्हणून त्या विहंगम दृष्टीने आपल्याला त्याचं रिव्ह्यू घ्यायचा आहे, रिव्हिजन घ्यायची आहे. आणि त्या रिव्हिजन मध्ये आपल्याला प्रत्येक जो पहिलेपासून आजपर्यंत जेवढे जेवढे मुद्दे आपण आपल्या श्रवणात आले, तो प्रत्येक मुद्दा येणार आहे. आणि तो अत्यंत संक्षिप्तपणे परंतु पूर्ण त्याचं रहस्य सांगणारा आणि सारभूत अशी गोष्ट असते, तर ती तुम्हाला ऐकायला मिळेल. हा चला छान, खूप आनंद आहे. महाराजांची कृपा. गुरुदेव दत्त स्वामी गुरुदेव समर्थ. दत्त, गुरुदेव. काका नमस्कार. हा नमस्कार, बोला बोला. काका, एक प्रश्न असा होता की हा आपण बोला. आता स्वरूपामध्ये जाण्यासाठी आपण हा. स्वधर्म पाळावा असा हे असतो. आणि हो. मागच्या काही याच्यामध्ये आलो होतो रेफरन्स मध्ये की आपला जन्मानुसार काहीतरी एक आपला एक स्वभाव असतो. हो हो सात्विक असतो, रजोगुणी असतो किंवा हो. तमोगुणी. हो तर सात्विक माणसांनी सात्विक गोष्टी कराव्यात, रजोगुणी माणसांनी रजोगुणी कराव्यात. पण हो आता प्रश्न असा येतो की जो तामस गुण प्रधान माणूस आहे हो त्यांनी स्वरूपात जाण्यासाठी तामस गुणच घेऊन चालावा का? नाही नाही, असं नाहीये. आपल्याला खरं म्हणजे सत्वगुण असो, रजोगुण असो, तमोगुण असो, तिन्ही जरी गुण असले तरी त्या तिन्ही गुणापासून आपल्याला मुख्य म्हणजे ह्या तिन्ही गुणापासून मुक्त व्हायचंय. गुणाचा विनियोग करणे ह्याचा अर्थ काय माहितीये का, की गुणापासून मुक्त व्हायचंय. त्रिगुणाचा जो आपल्यावर जो काही पूर्णपणे दबाव आहे किंवा त्रिगुणात आपण जो आसक्त झालोय, तर आपल्याला गुणनिसंग व्हायचंय. आपला स्वधर्म पाळताना आपली दिशा काय पाहिजे, तो गुणातून गुणनिसंगता आहे. तो गुणातून निर्गुणात जायला पाहिजे.
आपल्या गुणामध्ये जो तो, म्हणून तो स्वधर्माचा उपयोग तो करायचा आहे की स्वधर्म करत असताना जे काही आपल्याला कर्तव्य दिलंय ते कर्तव्य करत असताना तो सहज अवस्थेत जाणं हीच त्याची अपेक्षा आहे. आणि ती सहज अवस्था म्हणजेच गुण निसंगता आहे. जेव्हा सहज अवस्थेत गेला तेव्हा न सत्वगुण आहे, न रजोगुण आहे, न तमोगुण आहे. तिन्ही गुणाचा संबंध नाही, तरच तो सहज आहे. गुणाचा संबंध आला की तो अहंकारात आला, हे लक्षात घ्या. गुणाचा संघ म्हणजेच अहंकार आहे आणि गुणनिसंगता म्हणजे निरहंकारी स्थिती आहे आणि निरहंकारी स्थिती म्हणजेच तो सहज अवस्था आहे आणि त्या सहज अवस्थेतूनच तो स्वरूपाकडे जातो. असा तो मार्ग आहे. म्हणून आपल्याला काय प्राप्त आहे त्या प्राप्त असलेल्या गोष्टीपासून आपल्याला काय प्राप्त करायचंय तिकडे जायचंय. प्राप्तापासून प्राप्तव्याकडे जायचंय. तर प्राप्त जे आहेत ते गुण आहेत आणि प्राप्तव्य जो आहे तो परमात्मा आहे. आणि परमात्म्याकडे जायचं असेल तर गुणनिसंग व्हायला पाहिजे. म्हणून क्रिया अशी करायची की अक्रिय स्थितीमध्ये गेला पाहिजे. गुणाचा विनियोग असा करायचा, म्हणजे तामस गुणाचा जर तो उपयोग केला तर तो गुणनिसंग होणारच नाही ना. पण तामस गुणांनी जे काही दोष आलेले आहेत त्या दोषाला आपल्याला मुक्त करायचं, दोषापासून आपल्याला मुक्त करायचं. म्हणून दोष समजले पाहिजेत. दोष समजले तरच दोषापासून मुक्त होईल माणूस. आणि तो सत्वगुण समजा आहे, ब्राह्मण आहे, तर ब्राह्मणाचा अहंकार जो ज्ञानाचा असतो ना तो जर दूर नाही केला तर तो परमात्म्याकडे जाणारच नाहीये. त्यामुळे तो निरंकारी स्थिती, तो कुठला एखादा क्षत्रिय जर असेल आणि त्याला आपल्या बळाचा जर पुष्कळ अहंकार झाला असेल तर तो परमात्म्याला प्राप्त करूच शकणार नाही. तर त्यांनी आपल्या बळाचा उपयोग कर्तव्य भाव म्हणून करायला पाहिजे, इतरांचं संरक्षण म्हणून करायला पाहिजे, तर तो सहज होईल आणि सहज झाला तरच तो स्वरूपात जाईल. असा हा सिद्धांत आलं लक्षात. स्वामींची कृपा, स्वामी कृपा, स्वामी नमस्कार. हो बोला. हा बोला. हा बोला काटोळ साहेब, बोला काटोळ. अशोक जी बोला. अशोक. हा, श्री स्वामी. काका आज सगळं प्रॅक्टिकल स्वरूपाचं प्रवचन होतं सगळं. हो ना, हो ना. आता आज काही थेअरी काहीच नव्हती, आज सगळं प्रॅक्टिकलच होतं. हो बरोबर आहे. आणि आपण पाहिलं की सुरुवातीला आपण सांगितलं की प्रार्थनेपासून सुरुवात करून श्रद्धा, तीव्र भक्ती, मग भगवत भाव, असं करत करत आपण दुसरा टप्पा आहे तो प्रज्ञा चक्षुकडे आणि तिसरा टप्पा जातो स्थिर अवस्थेकडे आणि त्याच्यानंतर मग शेवटी कंटिन्युअस मॉनिटरिंग. हो अगदी खरं. असा जो भाग दिसतोय सगळ्या कंटिन्युअस मॉनिटरिंगला खूपच महत्व आहे. कारण हो एखाद्या वेळेस आपल्याला चांगली समाधी लाभली, समजा आपण चांगली बैठक समाधी लाभली, दॅट इज नॉट ऑल, दॅट इज नॉट जस्ट द बिगिनिंग. दॅट इज द बिगिनिंग, दॅट इज द बिगिनिंग. म्हणजे आपण आता परमेश्वराला प्राप्त होण्याची योग्यता प्राप्त झालेली असं म्हणते येईल. अजून परमेश्वर प्राप्त व्हायचा आहे पण ती क्षमता आपल्याला आता हळूहळू समाधी म्हणजे धी तत्व सम स्थितीमध्ये येणे म्हणजे सम आणि धी, ते बुद्धी स्थिर होणं हा त्याचा उद्देश आहे. बुद्धीची स्थिरता हा त्याचा उद्देश आहे. पण बुद्धी स्थिर झाल्यानंतर तुम्हाला आत्मचक्षूकडे जायचं आहे, अजून आत्मचक्षू प्राप्त व्हायचे तुम्हाला आणि त्या आत्मचक्षूनीच तुम्हाला भगवंताकडे पाहता येते हा सिद्धांत सांगितला मी. तर आत्मचक्षू म्हणजेच तुम्ही ज्ञानस्वरूपामध्ये झालं पाहिजे. ज्ञानी असणे आणि ज्ञानस्वरूप असणे याच्यात भेद आहे. ज्ञानी असण्यामध्ये मनुष्याला आपल्याला ज्ञान आहे याची जाणीव असते, त्यालाच आपण सात्विक अहंकार म्हणतो. पण ज्ञानस्वरूपता जिथे येते तर त्या ठिकाणी तो आणि ज्ञान ह्याच्यामधला भेद संपून जातो. म्हणजे त्याच्यातला भेद जेव्हा संपतो तेव्हा आपण ज्ञानी आहोत ही पण जाणीव संपते, तेव्हा तो ज्ञानस्वरूप होतो आणि तेव्हा तो आत्मस्वरूप होतो आणि तेव्हाच त्याला आत्मचक्षू मिळतात. फार म्हणजे सूक्ष्म गोष्ट आहे. म्हणजे आपण शब्द नुसते वापरतो पण खऱ्या अर्थाने अनुभव जर घ्यायचा झाला तर पाहणारा आणि ज्याला तो पाहतो तो एकच आहे असा त्याचा अर्थ आहे. तर तो भेद संपणं आवश्यक आहे की दृष्टा आणि दृष्टी या त्रिपुटीची जिथे शून्यवत होते आणि एक शेष तेवढा परमात्मा राहतो अशी ती स्थिती आहे. तर अशा स्थितीचं म्हणजे मी स्वतंत्र कदाचित प्रवचन करेल त्याच्यानंतर, आणि या स्थितीवरच खरं म्हणजे अमृतानुभव सांगितला आहे. तो ज्ञानेश्वर माऊलींनी अमृतानुभव जो लिहिला तर तो अमृत तत्व काय आहे त्याच्यामध्ये शिवशक्ती समावेशन हे पहिलं प्रकरण सांगताना ती शिवशक्ती कशी आणि शक्ती शिव कसा आहे ती एकरूपता आहे. म्हणजे तो दृश्य, दृष्टा आणि दृष्टी या तिन्ही मध्ये एकरूपता सिद्ध झाली की तो आत्मस्वरूप झाला आणि मग त्याला ज्ञानस्वरूप सुद्धा म्हणतात. कारण आत्मतत्व हे ज्ञानस्वरूप आहे म्हणून तो ज्ञानस्वरूप झाला आणि ज्ञानस्वरूप झाल्यावरच ज्ञानस्वरूप परमात्म्याला पाहता येत आणि मग तो आनंदी होतो. हा त्याचा
गाभा आहे. पण हे सगळे टप्पे आपण व्यवस्थित आखून घेऊन एकेका टप्प्याटप्प्याने आपल्याला पुढे जायचंय. अंतिम गोष्ट एकदम सांगितली तर ती प्रत्यक्षात येणार नाही. तर आपल्याला कुठे आपण कुठे आहोत, आपल्याला कुठून निघायचं आहे आणि कोणत्या कोणत्या टप्प्यातून पुढे जायचंय हे आपल्याला एकदा लक्षात आलं की आपला मार्ग सुकर होतो. आपण निश्चितपणे त्या अंतिम स्थानाला जाऊ शकतो. हे तुमचं आकलन मला खूप आनंद झाला. तुम्ही छान अगदी योग्य आकलन आहे. हा. स्वामींची कृपा. श्री स्वामी बोला. हा, काळे साहेब बोला. हा बोला काळे नमस्कार. साहेब. नमस्कार बोला. हा बोला बोला. काय बरंच कठीण आहे म्हणजे बोला ना बोला. इम्प्लिमेंटेशन करायला बरंच कठीण आहे. नाही आता त्याने सांगितलं ना, आता आणि अल्टिमेटली आता घाटोळ जे बोलले की नाही, घाटोळ जे म्हणाले ना, किंवा त्याच्यामधले जे टप्पे आहेत ते टप्पे समजणं आवश्यक आहे. आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठे जायचं हे दोन बिंदू एकदा कळाले तर त्या दोन बिंदू जाताना मधले जे मार्ग आहेत, मधले जे टप्पे आहेत, ते टप्पे कोणते म्हणजे कोणते स्टेशन लागले पाहिजेत हे आपल्याला कळालं पाहिजे. तर आपला मार्ग बरोबर आहे की नाही चुकीचा आहे हे कळेल आपल्याला. म्हणून पहिल्यांदा जे आहे ते कर्तव्य आहे. पहिले कर्तव्यापासून प्रारंभ करायचा आहे आणि त्या कर्तव्यातून योग सिद्ध करायचा आहे. म्हणजे कर्मयोग. कर्मयोग करताना डायनामिक इक्विलिब्रियम हा त्याचा अर्थ आहे. खरं म्हणजे कर्मयोगाला वेगळ्या शब्दात सांगायचं म्हणजे यू हॅव टू अचीव्ह द डायनामिक इक्विलिब्रियम. म्हणजे काय, तुमचं डायनामिझमही पाहिजे आणि तुमची इक्विलिब्रियमही पाहिजे. म्हणजे मनाचं संतुलन समत्वही पाहिजे आणि क्रियेमध्ये सुद्धा कर्तव्य भाव पाहिजे. ह्या दोन्हीमध्ये जेव्हा तुम्ही सुरू कराल तेव्हाच तुम्ही निरंकारी व्हाल, म्हणजे मग आत्मस्वरूपात जाल. हे टप्पे आहेत पूर्ण. या टप्प्याटप्प्याने तुम्ही आपण कुठे आहोत ते सारखं आपल्याला पाहावं लागतं. आपल्याला हा हा बोला ना. हे कर्तव्य करताना हे स्वधर्मानुसार जर केलं तर म्हणजे स्वधर्माचा रेफरन्स त्याच्याकरता आहे. फार महत्वाचं आहे. कर्तव्य करताना स्वधर्माचं पालन करायचं म्हणजे तुम्ही ऑटोमॅटिकली सहज अवस्थेकडे जाता. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. बस हे एकदा आपल्याला लक्षात आलं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं की आपण सहज अवस्थेमध्ये गेलो ना की आपण त्यांच्या प्रांतातच जातो, परमेश्वराच्याच प्रांतात जातो. जी सहज अवस्था असते, सर्व संतांची सहज अवस्था होते, सर्व सत्पुरुष सहज अवस्थेमध्ये होतात. म्हणजे ते कधीही त्यांच्यामध्ये अहंकार किंवा अपपर भाव नसतो. सहज अवस्थेमध्ये हे अपपर भाव नष्ट होतो. मी मोठा तू कनिष्ठ अशा प्रकारचा भाव नष्ट होतो आणि तीच सहज अवस्था आहे. त्या सहज अवस्थेपासून आपला खरा प्रवास सुरू होतो आणि एकदा तो प्रवास सुरू झाला की मग पुढचे जे स्टेशन्स आहेत ते ऑटोमॅटिकली मिळतात. म्हणजे एकदा विमानात बसल्यानंतर आपण कुठपर्यंत पोहोचलोय पाहायची गरज नाही, ते डेस्टिनेशनलाच घेऊन जात. आपल्याला लास्ट डेस्टिनेशनलाच बरोबर ते विमान लँड होतं. तसं त्या विमानात एकदा बसलं ना की मग पुढे पाहायची गरज नाही. तोपर्यंत विमानतळावर जातेपर्यंत जी काही आपली टॅक्सी जाते किंवा आपण ज्या वाहनात जातो ते प्रॉपर रस्त्यावर जातो की नाही हे आपल्याला पाहावं लागतं. रस्ता तर नाही चुकला, वेळ बरोबर आहे की नाही, प्रॉपर टाइम, प्रॉपर स्पीड आणि प्रॉपर डायरेक्शन हे सगळं झाल्यानंतर आपण विमानतळावर पोहोचतो. मग तिथे काय जे काय सगळे फॉर्मॅलिटी करून विमानात बसतो. विमानात बसल्यानंतर तुमचे प्रयत्न संपलेले आहेत. मग आपोआप तुम्ही तुमच्या ज्या विमानाबरोबर तुम्ही शेवटपर्यंत जाणार. जाता. तसं ह्या स्वरूपामध्ये तुम्ही एकदा गेले की तुम्ही आपोआपच त्या ठिकाणी स्वयंसिद्ध व्हाल. हा ठीक आहे. विमानात बसले. हो, आशीर्वाद आहे खूप स्वामींची. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. बोला निलिमा, बोला निलिमा. हा बोल बोल. आवाज नाही. माईक. हा, ज्याप्रमाणे भगवद्गीतेचा आणि उपनिषदांचा संबंध आहे ना काका, तर त्याचप्रमाणे मनाच्या श्लोकांचा संबंध पण आहे असं मला आहेच ना. कारण शेवटी काय माहितीये का, मना सज्जना भक्ती पंथीशी जावे हे जे काय म्हटलंय ना, तर त्या ठिकाणी मन म्हणजे जीव आहे. त्या ठिकाणी त्यांनी जीवा सज्जना भक्ती पंथीशी जावे हे त्यांना म्हणायचं होतं. पण सामान्य माणसाला ते कळणार नाही म्हणून त्यांनी मना सज्जना भक्ती पंथीशी जावं असं म्हटलंय. तर मन जे आहे ही त्या ठिकाणी जीव अवस्थाच आहे ती. त्या जीव अवस्थेमधून तुम्ही जर भक्तिपंथाला जर गेले तर परमेश्वराकडे तुम्ही पोहोचाल. हा तिथे संदेश अतिशय साध्या शब्दामध्ये रामदास स्वामींनी सांगितलाय. आणि उपनिषदातले सगळे जे उपदेश आहेत ते सगळे उपदेश त्या मनाच्या श्लोकामध्ये आलेले आहेत.
त्यामुळे ते हा तर कोरोना तेच एक डॉक्टर अंजली दंडवते म्हणून माझ्या समीक्षिका होत्या हा दासबोधाच्या आहेत. हा तर हा त्या त्याच्यावरती सध्या अभ्यास करतायत आणि हो आता हो तुम्ही जसं म्हणलात की भगवद्गीतेचा आणि उपनिषदांचा हो जवळचा संबंध तुम्ही सांगितला तसं त्या हे हो उपनिषद आणि मनाचे श्लोक अगदी ह्याच्यावरती निश्चित सध्या हे करत चांगलं आहे आहेत. निश्चित तर निश्चितच कारण तेच अतिशय आहे कारण विचारत होत्या की हो हो आहे का असं काही. हो तर म्हणलं निश्चितच हे आहे काकांनाच विचारलं हा पाहिजे. नाही म्हणून त्या ठिकाणी त्यांना तुम्ही सांगा की मन जे आहे ना हे जीवाचं प्रतीक आहे. मन जे आहे हा ना म्हणून मी मी आता जे स्पष्ट केलं की मना सज्जना भक्तिपंथीशी जावे हे सांगताना जीवा सज्जना भक्तिपंथीशी जावे आणि त्यांचा जो ऍड्रेस अच्छा आहे ना तो मनाला म्हणजे मनाच्या निमित्ताने जीवाला आहे हा आणि हा सगळा प्रॉब्लेम जो आहे तो त्या जीवाचा आहे मनाचा नाहीये. मन तर इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यावरच. मन म्हणजे तुम्ही अच्छा एखादं वस्त्र नेसलं तर वस्त्राचा दोष असेल तर तुम्ही ते बदलून दुसरं चांगलं वस्त्र नेसू शकता. पण माणसाच्या जर हम्म मध्ये जर दोष असेल तर त्या वस्त्राने काय होणार आहे ना. खूप चांगले वस्त्र हा हा घातले आणि मनात जर दोष असेल तर त्या उपयोगाचं नाहीये. तसं ते हा निमित्त मनाचं करतायत पण ते जीवात्म्याला सांगतायत की जीवा सज्जना भक्तिपंथीशी जा. आणि तो हा जीवाचा हा संबंध ह्या पूर्ण उपनिषदाशी आहे. जेव्हा तुम्हाला उपनिषदाशी संबंध जोडायचा आहे तेव्हा तिथे हा तुम्ही जीवात्मा आणि परमात्मा या दोन गोष्टीचा संबंध तुम्ही उपनिषद जोडू शकता. तुम्ही फक्त मन हा शब्द जर वापरला तर जोडायला तुम्हाला खूप त्रास होईल. तर अच्छा अच्छा उपनिषदाचा संबंध मनाच्या श्लोकाशी लावायचा असेल तर पहिलं वाक्य जे मी सांगतो की मना सज्जना भक्तिपंथीशी जावे याला थोडस जीवा सज्जना भक्तिपंथीशी जावे हे लावलं की सगळं तिथे जिथे जे मन आहे तिथे जीव लावा तो पूर्ण उपनिषदच होईल ते पूर्ण. हे त्यांना जरूर सांगा खूप तुम्ही. छान समजून सांगितलं काका. हो हो खूप छान वाटलं हो हो आनंद आहे ऐकायला. महाराजांची कृपा आहे खूप खूप कृपा आहे. हा चला आशीर्वाद. अभिजित पण बोलला मला आता. हा हो 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 ते हा, आता बाहेर आहेत हो हो. त्याच्यामुळे हा नाही हा सांगितलं. हा चला खूप आशीर्वाद अच्छा कृपा अच्छा आहे स्वामींची कृपा आहे. हा बोला बोला अजून बोला. काय हा बोला कुलकर्णी बोला. हा नमस्कार आशीर्वाद काका, स्वामी हो समर्थ. आशीर्वाद आहे बोला बोला. काका एक प्रश्न आहे हा की आता जे आपण जे प्रवचन झालं आता तर त्याच्यात हो असं म्हणजे एक कळलं की सुषुप्तीमध्ये सगळे अंतःकरण बाह्यकरण सगळे सुषुप्तीमध्ये हे होतात हो म्हणजे हो हो. ते विलीन होतात डिऍक्टिव्हेट. हा ते जीवात्म्यात विलीन होतात त्यावेळेस हो. तर त्यावेळेस जे जी कोण झोपतं आणि कोण जागा होतं हे थोडासा प्रश्न आहे म्हणजे. कारण की आपण नाही नाही जागे झालो की परत संसार येतो आणि परत सगळे इंद्रियन हे सगळे जागे होतात. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये हे जे इंद्रिय असतात ना हे इंद्रिय ज्यावेळेस जीवात्म्यामध्ये विलीन होतात अच्छा म्हणजे अच्छा बरं. इंद्रियाची क्रिया इंद्रियाचं जे ऍक्टिव्हेशन आहे ते ऍक्टिव्हेशन डिऍक्टिव्हेट ज्यावेळेस होतं त्याला झोप असं म्हणतो. हो मग ते डिऍक्टिव्हेट होताना हे जातात कुठे तर इंद्रिय मनामध्ये जातात मन बुद्धीत जाते आणि बुद्धी या सर्वांना घेऊन जीवात्म्यामध्ये जाते. त्यावेळेस एकटा जागा असतो जीवात्मा. जीवात्मा कधी अच्छा झोपत नाही. जीवात्मा जागा जोपर्यंत जीवात्मा जागा आहे तोपर्यंत जीवन चालू आहे. हे सगळं त्या जीवात्म्यात विलीन होतं आणि हे डिऍक्टिव्हेट झाल्यामुळे तो सुषुप्तीत जातो. अच्छा समजलं ना. तर डिऍक्टिव्हेट होण्याकरता मूळ कारण जीवात्माच आहे. जीवात्मा त्याचा विनियोग जर करत नसेल त्यांनी जर आपल्यामध्ये सगळं गुंडाळून ठेवलं तर ते तर झोप समजा नाही. तर ती झोप आहे. अच्छा आणि तो पण त्यांनी आपल्याला त्याचा त्याच्या पलीकडे जायचंय. आपल्याला त्याच्या काय आपल्याला जीव भावाच्या पलीकडे जायचंय. अच्छा हा तर सगळा संसार जीवाचा आहे ना. हो अहो जीव भाव म्हणजेच अहम भाव आहे. लक्षात घ्या. हो का जेव्हा मी जीव भाव म्हणतो की नाही तेव्हा जीव भाव म्हणजेच अहम भाव आहे. आणि ती अहम भाव जो आहे ना त्यालाच देहभाव असं म्हटलं. अच्छा तर तर तो म्हणजे जो जीव देह जो जीव भावालाच आपल्याला म्हणून मी आता यांना बोलताना म्हटलं की जीवा संचना भक्तिपंथी भक्ती पण जीवाला जो आहे ना ही परमेश्वराच्या भक्तीकडे नेलं पाहिजे आणि त्या भक्तीकडे एकदा नेला की तो आपोआपच त्या परमेश्वराच्या साधनेत लागतो. अशी म्हणजे ही काका की म्हणजे जीवात्म्याच्या पलीकडे गेलं म्हणजे झोप पण जागरण ते सगळंच मिनिंगलेस होऊन हो जाईल मग मग. काही नाही, अर्थच तुरी नाही. अवस्था म्हणतात म्हटलेलंच आहे ना त्या अवस्थेला तुरी अवस्था म्हटलेलं आहे की तो ठीक आहे आपली निद्रा आपली जागृती आपलं स्वप्न तो तृतीय स्थानावर जाऊन पाहत असतो. म्हणजे तो तुरी अवस्थेमध्ये असताना तो ह्या सगळ्याच्या पलीकडे गेलेला असतो. आणि त्याला सहजभाव म्हणतात का काका. सहज भावाचा तो परिपाक आहे. परिपाक अच्छा. ठीक परिपाक. ठीक आहे का नमस्कार चला, स्वामी आशीर्वाद आशीर्वाद. हा बोला. काका हा बोला. नमस्कार. हा आशीर्वाद आहे. हा बोला बोला. आशीर्वाद सगळा देशपांडे फॅमिली
तेव्हा घेऊन जा. आपण नमस्कार कर. चला खूप आशीर्वाद, सगळ्यांना आशीर्वाद. चला अशीच कृपा अखंड राहावी. बस 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 आशीर्वाद आहे, सगळ्यांना आशीर्वाद, सगळ्यांना आशीर्वाद आहे. चला छान, स्वामींची आणि कृपा. 4 वाजता हो. फोन केला तर चालेल का व्हिडिओ कॉल? करा करा करा. ही चालेल. बोलेल 4च्या नंतर करा. 4 4 वाजता सव्वा 4. करेन. हा 4:15 हा चालेल, अवधूत चालेल. अवधूत हो. तुला भेटायचं त्यांना. हा, चला हो करतो. स्वामी स्वामी नमस्कार काका, नागापूरकर. नमस्कार. हा आशीर्वाद आहे. ऐकलं का आजचं प्रवचन? आज ऐकलं, हो खूप छान छान. होतं, फार सुंदर. आता तर इतकं छान सांगितलं, मनाच्या तिथे दिवा लावा. म्हणजे आता पुन्हा एकदा मनाचे श्लोक ऐका वाटायलेत मला. म्हणून म्हणजे मनाच्या श्लोकाला जर तुम्हाला उपनिषदात जर बदलून परिवर्तन करायचं असेल तर ही छोटी युक्ती आहे की मना सज्जना भक्तिपंथीशी जावे, इथे जीवा सज्जना भक्तिपंथीशी जावे आणि मग मनाचे श्लोक. बस हा आशीर्वाद. खूप स्वामी छान, खूप छान. नमस्कार. आशीर्वाद. खूप. हा बोला किरण चंद्र बोला. किरण चंद्र बोला. किरण हा किरण सावंत. हा बोला. अतिशय सुंदर, खूप हा. छान कृपा आहे, बस महाराजांची कृपा आहे. हो हो. आणि एक अनुसंधानावरनं हा आता मगाशी जो विषय झाला आपला, हो हो तर तो जो मायेचा पडदा असतो, हो तर हो निदान आता ह्या स्टेजला जरी पडद्या पलीकडे जो आहे तो दिसला नाही, हो. तरी तो आहे तिथे याचं सतत चिंतन भान- किंवा ध्यान भान. नाही तसं भान पाहिजे, मग ध्यान लागेल. भान पाहिजे. हा, भान पाहिजे. तसं भान नाही का? पाहिजे की तो आहेच आहे. तो आहे ही जी धारणा आहे ना, ती सर्वात श्रेष्ठ धारणा आहे. मग कुठे आहे, कसा आहे, मग दिसतो की नाही पुढची गोष्ट आहे. पण तो आहे ही धारणा जर नसेल ना तर मग काहीच होणार नाही. म्हणून त्याचं असणं, हे असणं, मग असणं कसं आहे ते आम्ही सांगू तुम्हाला. कसं आहे असं, त्याला कसं कसं पाहायचंय ते आम्ही सांगू तुम्हाला. पण तो आहे ही धारणा ही आम्हाला नाही ठेवता येणार, ती तुम्हालाच ठेवावी लागेल की तो आहे. निश्चितच आहे तो, फक्त आता आम्हाला पाहायचा आहे तो. कसं पाहायचा, दिसत नसेल तर कसं समजून घ्यायचं, ती धारणा कशी ठेवायची, मग तो प्रत्यक्षात कसा प्राप्त करायचा, प्राप्त झाल्यानंतर त्याला नेमकं काय बोलायचं आपण, त्याला मिठी मारायची का, त्याच्या चरणावर डोकं ठेवायचं का, असं गोंधळून जातो माणूस ना. आणि त्याच्या डोळ्यात इतकं तेज असतं आणि इतकं वात्सल्य असतं की त्या वात्सल्याला आपण सहन नाही करू शकत. आपल्याला माहितीच नाही की असं काही प्रेम असू शकतं. एवढं प्रेम त्याच्या डोळ्यात असतं, त्याच्यामध्ये वात्सल्य इतकं असतं आणि आपण इतकं नाहून निघतो त्या वात्सल्यात की आपल्याला वात्सल्य नावाचा शब्दाचा अर्थ त्यावेळेस कळतो. जेव्हा भगवंताची, स्वामींची जेव्हा आपल्याला दर्शन होतं ना, तेव्हा स्वामी जे पाहतात ना, त्या दृष्टीतच ते सर्व काही देऊन जातात तुम्हाला. पुढे काही द्यायचं काही राहतच नाही, असं ते दर्शन असतं. मग ते दर्शन आपल्याला कसं प्राप्त करायचं, त्याला कसं पाहायचं, तर हाच तर महत्वाचा विषय ना. तो आम्ही सांगू तुम्हाला, निश्चित सांगू. हा खूप आहे स्वामींची खूप आहे. हा नमस्कार बोला. हा ऋषिकेश. हा वैद्य. हा ऋषिकेश वैद्य. बोल बोल. आवाज येत नाही बरोबर, आवाज बरोबर येत नाही. आवाज नीट कर. हा थोडा येतोय पण बारीक येतोय, नीट कर. हा चला ठीक आहे, उत्तम आहे. त्यातला बोध घ्या आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये आणा, आचरणात आणा. खूप आशीर्वाद आहे, निश्चित येईल. चला खूप आशीर्वाद. बोला. हा संजय बोला. संजय काका, आज मला तर याच्यामध्ये आपण परत स्टेट बँक कॉलनीमध्ये आहे असंच वाटलं. कारण आपलं तिथलं नेहमी प्रवचन झाल्यानंतर आई अगदी व्यवस्थित त्याच्यातल्या त्या ओव्या वाचून दाखवायच्या. त्यामुळे मला वाटलं आपण स्टेट बँक कॉलनीतच आहे. हो ना, आज आमच्या आईला स्फूर्ती खूप होती, अगदी प्रचंड स्फूर्तीने. स्टेट बँक कॉलनीमध्ये गेल्यासारखंच वाटलं आज. अगदी खरं आहे ते, अगदी. कारण तिच्यामध्ये ते हा बोला ना बोला. हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसरं आणखीन एक की तुम्ही आज जे सांगितलं ना की ते मला फार महत्वाचं वाटलं की तुम्हाला मूर्तीमध्ये म्हणजे तुम्ही जे सांगितलं की तुम्हाला तसं मूर्तीचं दर्शन होईल, पण मूर्तीच्या आतल्यातलं दर्शन जे आहे ते तसं होणार हे फार महत्वाचं वाटलं मला. हा अमूर्त तत्व, मूर्त आणि अमूर्त तत्वाचं जे आहे ते फार महत्वाचं वाटलं. अगदी खरं आहे ते. आणि म्हणून अमूर्ताचं दर्शन घेण्याकरता तुम्हाला स्वतःला त्या आत्मस्वरूपात जावं लागेल, कारण तेही अमूर्त आहे. आत्मस्वरूप सुद्धा अव्यक्त आहे, त्याला अव्यक्त शब्द वापरलाय. त्यामुळे तुम्ही अव्यक्त स्थितीमध्ये गेला म्हणजे त्या मूर्तीमध्ये असलेलं जे अव्यक्त तत्व आहे
अमूर्त तत्व आहे ते तुम्हाला दिसेल. आणि असं पांडुरंगाच्या दर्शनाच्या बाबतीत पुष्कळदा अनुभव आलेला आहे. तो शंखचक्र गदाधारी आणि सर्व तो पाहत त्याला जेव्हा त्या पांडुरंगाला तशा चतुर्भुज विष्णूच्या रूपात ज्यावेळेस पाहिलं ना, त्यावेळेस असं वाटत होतं की हे जग नाहीच आहे अस्तित्वात, फक्त तो आहे. असा जो भाव निर्माण झाला, तर ते त्या मूर्तीतलं अमूर्त तत्व पाहायला मिळालं, असा तो अनुभव आहे. छान. ते अमूर्त तत्व काका आम्ही तुमच्यातच बघतो. महाराजांची कृपा आहे. चला, खूप आशीर्वाद. हा बोला पिठे, पिठे बोला. हा, बरं असो. साळुंके बोला, डॉक्टर साळुंके. हा बोला, आशीर्वाद आहे, बोला. काय म्हणता, ऐकलं का आजचं प्रवचन? हा हा, छान, उत्तम आहे. ऐका पूर्ण, कारण ती एक भगवद्गीतेचा आधारभूत आहे उपनिषद, हे सिद्ध होतं अगदी. भगवद्गीतेचे प्रवचन तुम्ही ऐकलेत, त्यामुळे हे कठोपनिषद जो आहे ना, ते भगवद्गीतेचा एक प्रकारचं म्हणजे आरसा आहे त्याला, असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे दोन्ही सांगणारे भगवंतच आहेत, पण कठोपनिषद आणि भगवद्गीता याचं अतूट नातं आहे. सांगितलेले सर्व सिद्धांत जे आहेत ते जसेच्या तसे भगवद्गीतेमध्ये आलेले आहेत. त्यामुळे ते अध्ययन करण्यासारखं आहे. आचरणाची दिशा मिळते. मुख्य काय की ह्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत, लक्षात घ्या. की आपलं आचरण, आपली धारणा आणि आपली संवेदना. हे मी मागे सांगितलं. तर आचरणामध्ये परमात्म्याचा परिणाम कसा असावा, धारणेत परमेश्वराचा परिणाम कसा असावा आणि संवेदनामध्ये कसा असावा, या तिन्ही, कारण आपण 3 स्थितीमध्ये जगत असतो. आचरण जे आहे ही आपण आपल्या या जागृत स्थितीमध्ये आचरणाचा अभ्यास करतो आपण, आणि धारणा जी आहे ही आपण झोपल्यावर सुद्धा, स्वप्नावस्थेत सुद्धा ती धारणा असते. आणि त्याच्याही पलीकडे ज्या वेळेस आपण आपल्या अंतःकरणात उत्कट भाव निर्माण होतो, तेव्हा ती संवेदना असते. म्हणून आचरणात कर्मयोग आणावा, धारणेत ज्ञानयोग आणावा आणि संवेदनामध्ये भक्तियोग आणावा, आणि तिन्हीचाही समन्वय जर सिद्ध झाला तर तो मनुष्य भगवंताला अत्यंत प्रिय आहे. तर त्याला तो प्रिय झाला आणि भगवंतांनी एकदा ठरवलं ना की याला दर्शन द्यायचं, की ते मिळणारच. आपण फक्त त्यांच्याशी प्रिय व्हायला पाहिजे. हा, चला, खूप छान, आशीर्वाद आहे. बोला अंजुताई, बोला अंजुताई, बोला. हा, आशीर्वाद आहे खूप. हे काय आई आहेत का? आवाज नाही येत तुमचा, आवाज नाही. माईक माईक चालू करा, माईक चालू करा, माईक. हॅलो, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आला, आवाज आला. हा, आई आहेत का? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आत्या कशा आहेत? आत्या, आत्या तुम्ही कशा आहात? खूप आनंद आहे, खूप आनंद आहे, खूप आनंद आहे. आज तुम्ही ते मला पाहून मला खूप आनंद वाटतो. हा, छान, चांगलं ऐकत राहा तुम्ही. हे ज्ञान फार फार दुर्मिळ ज्ञान आहे, दुर्लभ ज्ञान आहे. हे कुठल्याही ग्रंथात वाचूनही मिळणार नाही. हा, आणि हे सहजतेने स्वामींच्या कृपेने सगळ्यांना मिळत आहे. हा, सगळ्या आम्ही खूप भाग्यवान आहेत काका. हो, खरोखर खरोखर, अगदी अगदी खूपच भाग्यवान आहात तुम्ही. महाराजांची विलक्षण कृपा आहे तुमच्या सर्वांवर. खूप आशीर्वाद. स्वामी कृपा, स्वामी कृपा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा, बोला. दादा, हा, बोला बोला बोला. नमस्कार. नमस्कार नमस्कार, हा. बोला बोला. जे हा. आता तुम्ही सांगितलं डायनामिक इक्विलिब्रियम, हो, म्हणजे समभाव आणि कर्तव्यभाव करायचे आम्हाला. बरोबर आहे. डायनामिक इक्विलिब्रियम. हो, डायनामिक इक्विलिब्रियम मध्ये 2 शब्द आहेत. एक डायनामिक म्हणजे जे ऍक्शन मध्ये आहेत. डायनामिझम कशाला म्हणतो आपण? जे क्रियेमध्ये आहेत त्याला डायनामिझम म्हणतात. जे क्रियेमध्ये आहेत. हा, पण ती क्रिया असताना सुद्धा संतुलन पाहिजे. जसं आपण म्हणतो की भोवरा फिरताना तुम्ही पाहिला असेल लहानपणी, तर भोवरा माहितीये ना? हा, तो भोवरा जेव्हा, जो चांगला भोवरा टाकणारा असतो, तो जेव्हा भोवरा त्या जमिनीवर टाकतो ना, तर ज्यावेळेस तो अत्यंत वेगाने फिरतो की नाही, त्यावेळेस तो स्थिर दिसत असतो. त्यावेळेस त्याच्या आरीवर तो सरळ असतो. म्हणजे तो जेव्हा मधला जो रेषा आहे त्याची व्हर्टिकल म्हणजे डायरेक्शन मध्ये असेल, ऍक्सिस जे आहे ते जेव्हा स्ट्रेट असतं, व्हर्टिकल असतं, म्हणजे परपेंडिक्युलर टू द लँड, त्यावेळेस त्याचा वेग प्रचंड असतो. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला वेगही दिसेल आणि त्या ठिकाणी स्थिरताही दिसेल. हे उदाहरण आहे डायनामिक इक्विलिब्रियम. तर ह्या उदाहरणाला आपल्याला प्रत्यक्ष जीवनात आणायचं, याचा अर्थ असा की आपण कोणत्याही प्रकारचं कितीही कठीणातलं कठीण काम जरी हातात घेतलं, तरी मनाचं जे संतुलन आहे, मनाची जी शांतता आहे,
मनामध्ये जे एक समत्व आहे, तर ती शांतता नेहमी टिकून ठेवणं, ती शांतता असावी आणि ती क्रिया असावी, या दोघांचा परस्परांमध्ये कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय पाहिजे. ह्याला अच्छा. डायनामिक इक्विलिब्रियम असं म्हणतात. हा, मी आलं परवा माझ्या लहान मुलाला सांगितलं होतं, तो पण IIT इंजिनियर आहे दिल्लीहून. वा वा. तर त्याला मी हा. सांगितलं की दादा इतके चांगले सायन्सचे वर्ड्स यूज करून आम्हाला सांगितलं हा. की ऍब्सोल्यूट एनर्जीचं एक्झिस्टन्स, साऊंड वेव्ह आणि मैग्नेटिक वेव आणि हो. लाइट वेव. तो बोला अच्छा ऐसा बोला उन्होंने. मैंने मतलब कहा इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन से समझाते तो इतना ध्यान में आता. अच्छा. तो तो पण फार क्रेझी झाला की बोला मग अच्छा त्याला अच्छा. मग त्याला जॉईन करायला सांग ना मग त्याला ना त्याला- मी मंगळवारला जाणार आहे बँगलोरला. बरं 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 चालेल तर चालेल 11 आणि वाजता मी तिथे लॉग इन झाले तर मी त्याला दर्शन बोलाव. हा, नक्की त्याला नक्की त्याला सांगेल. बोलाव निश्चित. हा चला खूप आशीर्वाद. स्वामी स्वामींची समर्थ. कृपा अखंड कृपा आहे. हा, बोल मृण्मयी बोल. मृण्मयी हा मृण्मयी बोल. हा बोल हो, ऐकलं मी का बेटा? ऐकलं हो खूप. हा, आणि छान. मुख्य म्हणजे मी 1 वीक झालं ह्याच्यावरच विचार करत होते की डायनामिक इक्विलिब्रियम म्हणजे मी ऍक्च्युली म्हणजे तुम्ही डायनामिझम मध्ये जातात तर ते जास्त केलं की वापस स्वतःला मागे आणायचं. तर मी हा तेच 1 वीक झाले आणि त्याच्यावरच आज झालं, त्यामुळे मला खूपच हा खूप छान. म्हणजे जेवढे काही मशीन सिस्टीम्स असतात ना, म्हणजे तुम्ही हं, इंडस्ट्रीमध्ये जेव्हा जाता आणि हं, इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेस तुम्ही अनेक मशीन चालू असतं, व्हील्स फिरत असतात, तर त्या व्हील मध्ये एक वॉबलिंग करणारं एक व्हील असतं की ज्याचं ऍक्सिस स्टेबल नसतं आणि हं, दुसरं जे व्हील असतं ते अतिशय वेगाने वाहतं, पण मधली जे त्याचं जे ऍक्सिस असतं ना ते अतिशय स्टेबल असतं. अगदी आपण कार चालवतो की नाही, तर कार चालवताना आपल्या प्रत्येक चाकाचा जो मध्यबिंदू असतो, सेंट्रल पॉइंट असतो ना, तर तो स्टेबल असल्याशिवाय ती कारची व्हील जी आहे ते युनिफॉर्मली फिरणार नाही. नाही तर म्हणतात वॉबलिंग करतात तुमचं. वॉबलिंग हो, करणं म्हणजे त्याचा ऍक्सिस बाजूला फिरणं. तर तो करेक्ट. डायनामिक इक्विलिब्रियम नाही. डायनामिक इक्विलिब्रियम म्हणजे ऍक्सिस स्टेबल आहे आणि त्याचं सर्क्युलर मुवमेंट अतिशय वेगाने पण ते अत्यंत स्टेबल पद्धतीने फिरतं. हा करेक्ट. आणि मी एक हा. ऑब्झर्व केलंय, जेव्हा तुम्ही म्हणजे सेंटर्ड असता, जेव्हा तुम्ही त्या आत्मभावात जसे असतात, जेव्हा हो. आतून स्टेबल असतात तेव्हा तुमचं बाकीचं पण खूप इझिली होऊन जातं. पण हा जेव्हा तो सहज भाव आहे. तर हो, सहज भाव हा डायनामिक इक्विलिब्रियमचंच लक्षण आहे. मग करेक्ट. सहज भावामध्ये येतच आणि तसंच जीवन पूर्ण असावं. नुसतं एका करेक्ट. फक्त ऍक्शन नाही, टोटल म्हणजे टोटल लाईफ टाईम की तुम्हाला कितीही विचलित करणाऱ्या घटना बाहेर घडवत, त्याच्यामुळे तुम्ही विचलित व्हायचं नाही. कारण आपलं स्वरूप जे आहे हे जे आहे अतिशय आनंद स्वरूप आहे. त्या आनंद स्वरूपाला बिघडवायचं काही कारणच नाही. दॅट इज डायनामिक इक्विलिब्रियम. जेव्हा करेक्ट. आनंद टिकला की तुमचा डायनामिक इक्विलिब्रियम टिकला, हा त्याचा अर्थ. हा? करेक्ट. थँक्यू काका. आशीर्वाद असू द्या. अखंड हा. आशीर्वाद द्या. बोला बोला. हा सर बोला. तिरकत तुम्ही सर बोला. तुम्ही हा. सांगितलेलं एक उदाहरण आठवलं. हा. तुम्ही म्हणाले की स्वामींना सेंटर करायचं हो. आणि स्वामींना सेंटर करून कॉन्सेंट्रिक काम करा जीवनामध्ये, एक्सेंट्रिक करू नका. बरोबर. म्हणजे कॉन्सेंट्रिक हा श्रेयस मार्ग आहे आणि एक्सेंट्रिक हा प्रेयस मार्ग आहे. अगदी बरोबर सांगितलं. कारण एक्सेंट्रिक झाला एकदा मनुष्य की तो आपल्या मूळ पदापासून दूर फेकला जातो. पथभ्रष्ट होणे, एक्सेंट्रिक हो. होणे म्हणजे पथभ्रष्ट होणे. आपला मार्ग सोडून हा दुसरा वाममार्ग पकडला की तो एक्सेंट्रिक होतो आणि हो, तो हो. जर तो आपल्या मार्गाने आपल्या सुधर्माने चालला असेल तर तो कॉन्सेंट्रिक. हा छान हे तुम्ही उत्तम. सांगितलेलं होतं, मला एकदम आठवलं ते. नाही छान छान अगदी योग्य आठवलं. सांगा. हा अभय कुलकर्णी बोला. अभय कुलकर्णी बोल. हा आशीर्वाद आहे. आशीर्वाद आहे बोला. अतिशय म्हणजे बऱ्याचदा प्रवचनापेक्षा हे जी चर्चा जास्त मला प्रेरक वाटते काका. हो. त्यातून खूप काही नवीन नवीन आस्पेक्ट लक्षात येतात. नाही लोकांच्या क्वेरीज खूप चांगल्या असतात ना. मग जशी क्वेरी असेल तर त्याप्रमाणे मग मी सांगायला सुरू करतो. मग आपोआपच तो प्रोसेस ऑफ अनफोल्डमेंट व्हायला लागते. काय मध्ये असलेलं सगळे जे काही हिरे माणकं आहेत की नाही ते सगळे बाहेर दिसायला लागतात. तर त्यामुळे फक्त ते हिरे माणकं लुटणारे माणसं पाहिजेत मला. काय त्यांना ती जसे लुटणारे असेल तर मला तर लुटून घ्यायला खूप आनंद वाटतो. छान. कृपा आहे. आशीर्वाद आहे. हा हा अजून कोणी श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. हा बोल.
हा बोल बोल. काका तुम्ही एक खूप मुख्य म्हणजे भगवद्गीतेचा सूत्रधार सिद्धांत सांगितला की भगवंताशी प्रियत्व सिद्ध करायचं. तर ते कसं करायचं, लाईक कसं आपण भगवंताला प्रिय होऊ? नाही, भगवंताने दिलेली दिशा आहे ना, ते भगवद्गीतेमध्ये भगवंताने उपदेश केला पहिल्यांदा, आणि उपदेश केल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे, हे नंतर सांगितलं. आधी उपदेश केला त्यांनी, आणि त्या उपदेशामध्ये त्यांनी काय सांगितलं की तू स्वधर्माचं पालन कर, परधर्म करू नकोस. हा पहिला मुद्दा सांगितला. दुसरा मुद्दा असा सांगितला की नेहमी आचरण करताना ज्ञानाचं अधिष्ठान ठेव, की तुझं आत्मभान राहिलं पाहिजे, आत्मस्वरूपाबद्दलचं तुझं जाणीव जी आहे ही टिकली पाहिजे, ही दुसरी गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट अशी सांगितली की तू अखंडपणे मला शरण जा, बाकी काही करू नकोस. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. तुझं जे नेहमीची काय गोष्ट आहे ती मला शरण जाण्यासारखी असावी, अशी ही तिसरी गोष्ट सांगितली. या 3 गोष्टी सांगितल्यानंतर मग सांगितलं की कोणता भक्त मला प्रिय आहे, की ज्ञानी भक्त मला प्रिय आहे, तो ते माझं स्वरूपच आहे. काय की जो मला जो समर्पित होतो आणि जो माझं अखंड अनुसंधान करतो आणि जो पूर्णपणे ज्ञानपूर्ण आचरण करतो, तो भक्त मला प्रिय आहे. त्यामुळे कोण कोण भक्त मला प्रिय आहे याची यादी आहे, भगवद्गीता काढा तुम्ही आणि त्याच्यामध्ये कळेल तुम्हाला की तो भक्त 12वा अध्याय, 12व्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकापासून ते 20व्या श्लोकापर्यंत कोणता कोणता भक्त मला प्रिय आहे याची त्यांनी लिस्ट दिलेली. ती फक्त 10 श्लोकात मिळून जाईल तुम्हाला. की जो भक्त सर्व सर्व काही मला देतो, काही त्याचं स्वतःच काही ठेवतच नाही, तुमच्यासारखा म्हणजे तुझ्यासारखा, तू जसा आहे ना तसा भक्त भगवंताला प्रिय आहे. संपलं, विषय संपला. करेक्ट. त्याला खूप आशीर्वाद आहे. हा. आणि बोल, काका एक बोल. शेवटचं हे की म्हणजे आपण सांगितलं की भगवंताचं दर्शन झाल्यानंतर भक्ती प्राप्त होते. तर मग आपण जी साधना करतो ती भक्तीने करतो, तर मग भगवंताचं दर्शन झाल्यावर म्हणजे काय होते उपलब्धी, ती काय आहे? किंवा आपलं उद्दिष्ट तर भगवंताचं दर्शनच आहे. मग ती भक्ती भगवंताचं दर्शन झाल्यावरच प्राप्त होते का परिपूर्णतेने, असं म्हणायचं आहे? ती म्हणजे भक्तीची परिपूर्णता भगवंताचं दर्शनच आहे. म्हणजे म्हणून मी साधना आणि सिद्ध अशा 2 गोष्टी सांगितल्या. एक हो, एक बरोबर. जे आहे ते भक्तीचा साधक आहे आणि दुसरा तो भक्तीने सिद्ध झालेला आहे. हं. असे 2 शब्द वापरले. बरोबर आहे. भगवंताचं दर्शन बरोबर झालं आहे. की तो सिद्ध झाला, हं. आणि तो दर्शन होत नाही तोपर्यंत त्याची साधना आहे. हो. बस. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि ते तुमच्या कृपेने नित्य नेमाने रविवारी ते रविवारी मिळतंच दर्शन. हो, नाही अखंड त्याच्यातच भरपूर आनंद आहे मग काय. महाराजांच्या कृपेने. खूप आनंद आहे, अगदी खूप आनंद आहे. चला, खूप आशीर्वाद. स्वामी कृपा. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. हा, मंजिरी ठाकूर ये. मंजिरी ठाकूर, आशीर्वाद आहे. हा, छान. तुम्हाला तुझा आवाज नाही येत, आवाज येत नाही. माईक माईक चालू कर व्यवस्थित. आता हा, येतोय? आता येतोय. हा, चला, तू छान मी केलं. स्वागत माझ्याकडून लिंक घेतली आणि तू अटेंड केलं, खूप छान केलं. आजचं ऐकलं का प्रवचन तू? हो ऐकलं का? ऐकलं, छान होतं. चला, खूप हो आनंद आहे. हो ते बस असंच पूर्ण ज्ञान मला घ्या. हा, बोल 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 हा बोल. मला ते स्वधर्माबद्दल विचारायचं होतं. म्हणजे कधी कधी आपण इतक्या पॅशनेट, म्हणजे इथं कलियुग म्हणतो तिथे राहतो, तिथे कायम आपल्या मागे अम्बिशन असतात किंवा आपलं काहीतरी ध्येय असतं. तर त्यामुळे मला स्वधर्माबद्दल जाणून घ्यायचंय की कसं स्वधर्माने आपण श्रीकृष्णाकडे जाऊ शकतो किंवा कसं श्रीकृष्णाची प्राप्ती होणं तर त्याच्याच हाती आहे, तोच देणार ऍक्च्युली. तर पण हो, आपण काय करायचं, स्वधर्म कसा जपला पाहिजे, म्हणजे ह्या परिस्थितीत राहून पण पहिल्यांदा स्वधर्माने कसं काम करायचं? स्वधर्माचं पहिल्यांदा अर्थ कळायला पाहिजे. स्वधर्म, स्व हा म्हणजे स्वभावातून निर्माण झालेला धर्म. प्रत्येक माणसाचा स्वभावाचं वैशिष्ट्य असतं, त्याचा एक विशिष्ट स्वभाव असतो आणि तो स्वभाव तसा असल्यामुळेच त्या स्वभावामुळे त्याचा जन्म झालेला असतो, की त्याला त्या स्वभावाच्या मध्ये जी काही इच्छा असतात ना, अनेक अनेक प्रकारच्या इच्छा असतात, पण खरी इच्छा परमेश्वर प्राप्त करण्याची असते ती त्याला कळत नाही. जसं पाण्यामध्ये काठी टाकल्यानंतर काठी वाकडी असते की नाही, वाकडी होते ना काठी पाण्यात टाकल्यावर, तसं माणसाचा स्वभावही वाकडा झालेला असतो. म्हणजे परमेश्वराची, खरं म्हणजे त्यांनी परमेश्वराने त्याला एक विवेक देऊन पाठवलेलं असतं, त्याला सगळ्या प्रकारची बुद्धी देऊन पाठवलेलं असतं, पण ती वाकडी होते ना त्या इच्छेमुळे, ती सगळी बुद्धी वगैरे त्या इच्छेमध्ये अडकते आणि मग ती स्वभाव जो आहे तो त्या इच्छेने व्यक्त असतो. आपल्याला काय करायचंय माहितीये का, त्या स्वधर्माचा उपयोग करताना जे स्वभावामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचं आपल्याला अध्ययन करायचं, ज्या त्या 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 गोष्टीच्या अवलंबनातून आपण सहज अवस्थेत जायचं.
म्हणजे एखाद्या चित्रकाराची आवड आहे पुष्कळ, एखाद्याला गायनाची खूप आवड आहे, एखाद्याला लेखनाची आवड आहे, जी काही आवड आहे तुम्हाला त्या आवडीच्या माध्यमातून आपल्याला हे सहज अवस्था निर्माण झाली पाहिजे. म्हणजे एक मनुष्य अतिशय नॅचरल स्टेटस मध्ये तो आला पाहिजे. तो कठीण आहे, खूप फार कष्ट पडतात, फार संघर्ष करावा लागतो. ही जी स्थिती आहे ना, ही सहज अवस्था नाही. याच्या विरुद्ध की खूप आनंद मिळतो, सहजतेने आपण काम करतो, म्हणजे आपल्या आवडीनं आपण काम करतो, आपल्या निवडीनं काम करतो. अशा प्रकारचं जे कर्म असतं ना, ते कर्म तुम्हाला जे तुम्ही कराल तोच स्वधर्म आहे. स्वधर्माची अर्थ असा आहे की स्वभावाच्या अनुसार केलेलं जे आवडीनं केलेलं आचरण आहे त्याला स्वधर्म असं म्हणतात. पण ती आवड जपताना विवेक पाहिजे, विस्डम पाहिजे. ती आवड जपताना तुम्ही जर त्या ठिकाणी तुमची बुद्धी जर भ्रष्ट झाली असेल तर नको ती आवड निर्माण होऊ शकते. म्हणून त्या म्हणून विवेकाच्या बाबतीमध्ये जागृत राहून आपली आवड आपण जोपासली पाहिजे. आणि ती आवड आपण करत असताना आपण तन्मय होतो, आणि ही तन्मयता म्हणजेच परमेश्वराची अनुसंधान आहे. त्या स्वधर्मातूनच तुम्हाला सहज अवस्था आणि अनुसंधान सिद्ध होईल. आणि एकदा अनुसंधान सिद्ध झालं की परमेश्वराचं तुमचं नातं हे कायमस्वरूपी आहे कसं हे तुम्हाला कळेल. असतंच ते, पण ते कळत नाही. म्हणजे परमेश्वराची कृपा असतेच तुमच्यावर, पण कळत नाही. तसं तुमचं आणि परमेश्वराचं नातं अखंड आहे, पण कळत नाही. आता इथून कळायला लागेल. जेव्हा तन्मयता येते, सहजता येते, त्या सहजतेतूनच मनुष्य हा भक्ती मार्गाला जातो. आणि मग तो काय म्हणतो, मी चित्र काढायचं काय नाही काढायचं ते सोडून दे, पण मी भगवंताचं नाम घेईल, मी त्याचं अखंड स्मरण करेल, त्याला आवड निर्माण होईल भगवंतामध्ये, आणि तिथून ती भक्ती सुरू होते. आणि एकदा भक्ती सुरू झाली की तो ऑटो सिस्टीम मध्ये येत होतो, त्याला करायचं काही राहत नाही. अशी गोष्ट आहे. हा, आणि शेवटी आपण जसं म्हणतो की सगळं कृष्णा अर्पण असतं, सगळं त्याला अर्पण करून द्यायचं. हो, म्हणजे त्याच आहे. अहो, त्याची गोष्ट त्याला द्यायची आहे. तुम्ही अर्पण करता म्हणजे तुम्ही तुमची वस्तू त्याला अर्पण करू शकतच नाही, कारण तुमच्याकडे काहीच नाहीये. जे आहे त्याच आहे ना, त्याचीच गोष्ट त्याला द्यायची, बाकी काय नाही. म्हणजेच आपला अहंकार वजा करायचा, हा त्याचा तेच आहे गोल, आता सध्या तोच ठेवणार आहे थ्रू आउट. हा, खूप छान कृपा आहे. हो, खूप आशीर्वाद. बोला. हा, बोल वृषाली, बोल. हे श्री स्वामी समर्थ हा, काका. ऐकलं का आजचं प्रवचन? हो काका, ऐकलं. चला, छान. म्हणजे आता काय म्हणायचं काका, खूप क्लॅरिटी आहे आजच्या प्रवचनामध्ये की कसे स्टेप बाय स्टेप काय मार्ग घ्यायचा आहे. बरोबर आहे. ह्याच्याबद्दल म्हणजे पहिला पॉइंट कुठला आणि शेवटचा पॉइंट कुठला आहे हे जर कळालं तर बाकीचे मधले मार्ग तर आपोआप होत राहतात. कर्तव्याला चुकू नका, पहिली गोष्ट. आपल्याला जे कर्तव्य असते ते कधी चुकू नये. कर्तव्य, आणि त्या कर्तव्यामधूनच माणूस जो आहे तो स्वधर्माचं पालन करत करत तो परमेश्वराच्या अनुसंधानात लागतो. ज्याने कर्तव्य सोडलं ना तर तो त्याचं गाडीच बदलली, त्याचं पथभ्रष्ट होतो. म्हणून आपलं कर्तव्य काय आहे जाणून घ्या, आणि त्या कर्तव्याचा संबंध हा परमेश्वराच्या प्राप्तीशी संबंधित असला पाहिजे. बर. कर्तव्य म्हणजे आपण काढताना असं नको कर्तव्य की ज्याच्यामुळे मनुष्य परमेश्वरापासून दूर फेकला जाईल. बर. कर्तव्यामध्ये जो स्वधर्म असतो की नाही, तो स्वधर्माचं प्रयोजन काय, उद्देश काय त्याचा, तर त्या स्वधर्मातून परमात्मा प्राप्ती हाच त्याचा संबंध आहे. आणि हा जर संबंध तिथे होत नसेल तर ते कर्तव्यच नव्हे. कर्तव्य शब्दाचे अनेक अर्थ काढतात लोक, काय पण खरा अर्थ कळाला पाहिजे. श्री स्वामी समर्थ काका. बोला बोला काका, हो सर्व बोला. सर्व प्रश्नांची उत्तरं आपोआपच मिळाली. बरं झालं, छान, उत्तम. खूप बरं वाटलं. हो, आणि नाही आता त्यामुळे आपल्यात काय सुधारणा करायला हव्या आहेत. हो, ती दिशा मिळतेच त्यात. याचं आकलन जरा चांगलं झालं. छान झालं. वा, त्याला खूप छान, खूप बरं वाटलं. कृपा आहे, स्वामींची कृपा अखंड आहे. बोला. अमेय जोशी, बोला. अमेय, जय स्वामी समर्थ. चला, या निमित्ताने रविवारी एकमेकाला आपण पाहतो. छान आहे, उत्तम आहे. ऐकलं का आजचं प्रवचन? ऐकलं का? खूप आशीर्वाद आहे. छान, ऐका, पहा. कृपा आहे, कृपा.
तुझं माईक नाहीये. माईक हा माईक चालू कर. नाही येते आवाज. आता आलाय. हा बोल बोल बोल. हॅलो. हॅलो बोल बोल बोल. येतोय आवाज येतोय. कृपेने या हा. शाश्वत स्थितीत कर्तव्य करणे हा एवढं फक्त म्हणजे आपल्या कृपेने ते होतंय शक्य. होतं. निश्चित होणार. निश्चित आशीर्वाद कृपा. आशीर्वाद छान छान. आनंदी राहा बस. हो. आनंदी राहणं म्हणजेच परमेश्वराजवळ हो. राहणं. हा चला खूप छान खूप छान. बरोबर आहे. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. संदीप काका नमस्कार काका. हो आशीर्वाद आहे. खूप आशीर्वाद आहे. चांगलंय छान. आनंदी आहात सगळे. हा, हो काका सगळे आनंदी आहे. तुमचा आशीर्वाद आहे. खूप कृपा आहे महाराजांची. छान. बोला. हा बोला चंद्रशेखर. आपलं हे मकरंद बोला. मकरंद. काय नाही नमस्कार करायला. हो खूप आशीर्वाद आहे. खूप आशीर्वाद आहे. महाराजांची दिव्य कृपा आहे आणि अशीच कृपा सर्वांवर अखंडपणे राहणारच आहे. त्यात काही शंका नाही. हा तर आता आपल्याला जे काही करायचं आहे पुढे ते सगळी दिशा आपल्याला मिळते. एकंदरीत परिस्थिती पाहून आपण निर्णय सगळे घेणार आहोत पूर्ण. पण गुरुपौर्णिमेला बरं का, गुरुपौर्णिमेला निश्चित तुम्हाला दर्शन मिळणार आहे. गुरुपौर्णिमेला हवन होणार आहे. 1 तासाचं हवन होणार आहे आणि त्याच्यानंतर वाद्यपूजन होणार आहे. स्वामींच्या पादुकांवर अभिषेक होणार आहे आणि जे काही महाराज माझ्या मुखातून बोलून घेतील ते काय बोलणार आहे ते मला कधीच माहित नसतं. ते ज्यावेळेस मी बसतो त्यावेळेस ते महाराजांना जे काही सुचतं ते मला सांगतात. म्हणजे तेच बोलतात. खरं सांगतात सुद्धा म्हणणं चूक आहे. बोलणारे तेच धनी आहेत. त्यामुळे त्यावेळेस ते काय सांगतील ते ऐकण्यासारखं मात्र निश्चित असणार आहे. कारण आता हे सगळं जो काळ परिवर्तन होणारा जो काळ आहे ना त्याचं काय प्रयोजन आहे हे महत्वाचं आहे फार. की हे जे काय सध्या घडतंय ना त्याच फार त्याचं प्रयोजन आहे. प्रत्येक गोष्टीला प्रयोजन असतं. ते प्रयोजन कळेल आणि आपल्याला आणखीन दिशा मिळेल. छान. चला कृपा आहे. स्वामी बोला. अजून कोण राहिलंय का? गौरी. मनापासून नमस्कार काका. हा आशीर्वाद आहे खूप. कसे आहेत? छान एकदम. खूप छान आहे काका. आई बाबा. हा आशीर्वाद आहे. हो आशीर्वाद आहे. काका आज योग म्हणजे नेमकं काय ह्याचा खरा उलगडा झाला की बुद्धी आणि इंद्रिय यांना स्थिर करायला हवं. हा त्याचा अर्थ. बरोबर. फार सुंदर. छान छान. बरं मला गुरुपौर्णिमेला टोपी पाहिजे ना. टोपी हवी. हो. स्वामींना टोपी पाहिजे ना. पाठवा. तुमच्याशिवाय कोणाची टोपी घालत नाहीत ते. हो ना. काय टोपी घालणारा माणूस तसा पाहिजे ना. आहे की नाही. म्हणून ते तुम्हाला सांगतात. खूप आशीर्वाद. स्वामी बोला. रश्मीताई. हा श्री स्वामी समर्थ. बोल अर्चना. बोल. कशी आहे तू? अरे वा छान. हा मोठा दिसतोय अगदी. तो लहान. तो तर खूपच मोठा दिसायला लागला. तू तर डायरेक्ट वडिलांसारखा दिसायला लागला एकदम आता. छान आशीर्वाद. हो खूप आशीर्वाद आहे. छान राहा. काय चाललं तुझं? सगळं व्यवस्थित आहे का? हो व्यवस्थित आहे सगळं. सीएचा क्लासेस सुरू झाले. व्हेरी गुड. चला खूप आशीर्वाद आहे. कृपा आहे. आणि हा छोटा तो काय करतो? मी 9th मध्ये. हा कशात? 9th मध्ये. 9th मध्ये. आता आलं झालं कॉलेजला यायला लागला. आज नितीन कुठे आहेत? असू दे राहू दे त्याला डिस्टर्ब करू नको. श्री स्वामी समर्थ काका. इथेच आहे. ऐकलं ना काका आम्ही प्रबोधन खूप सुंदर झालं. ऐकलं का? छान. चला फार दुर्लभ ज्ञान आहे. हो अरे वा. आज तुम्ही पण आहात का? छान. कसे आहात तुम्ही? छान. ठीक आहे. बस कृपा आहे. महाराजांची कृपा आहे. हो काका. हो आशीर्वाद ठेवा काका. आशीर्वाद आहे. हे सगळं दुर्लभ ज्ञान तुमच्याकडे रेकॉर्डवर ठेवा. नक्की पुन्हा ऐका व्यवस्थित. हा खूप छान आहे. खूप आनंद आहे. आम्ही 2-2दा ऐकतो काका. आकलन करतो. हा फार छान. फार
हा बोला बोला. प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन करायची गरज आहे आता. हा प्रॅक्टिकल, कारण हे प्रॅक्टिकल करण्याकरताच सांगितलेलं ज्ञान आहे. ठीक आहे, हे विद्वत्ते करता नाहीच आहे मुळातून. काय बरोबर काका. हा, कारण मी विद्वान नाही आणि तुम्ही, मी विद्वान नाही आणि तुम्ही विद्वान नाही, आपण सगळे स्वामीचे भक्त आहोत बस. अगदी अगदी तुम्ही महाराज आहे स्वतः. कृपा. मी स्वामी समर्थ काका. स्वामी समर्थ. बोला. हा बोला मार्कंडेय, बोला. कशी आहे तब्येत? आशीर्वाद आहे, खूप आशीर्वाद आहे. बोला. आवाज तुमचा, माईक माईक चालू करा. माईक, हा माईक चालू करा. हा हो. आशीर्वाद आहे, खूप आशीर्वाद. हा बोल रश्मी, बोल रश्मी. रश्मी बोल. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ, बोल. तुमच्याकडनं मिळालं नॉलेज, आणि तुम्ही हे लॉकडाऊन मध्ये जे ऑनलाईन चालू केलंय ना, हो म्हणजे मला आधी वाटायचं की मी ऐकू शकत नाही. आईचं बघितलेलं आहे, म्हणजे आई यायची ना स्टेट बँक कॉलेजला वगैरे, हो. तेव्हा वाटायचं की आम्हाला कधी ही संधी मिळणार म्हणून. आणि हा ऑनलाईन सुरू केला म्हणून जुडलो आम्ही पण, म्हणजे असं खरंय मी खरंय, पण. अगदी अगदी. नाही आता मलाही त्याची इतकी सवय झाली आहे की आता ऑनलाईन कधीच बंद करायचं नाही असं मी ठरवलंय. म्हणजे लॉकडाऊन उघडलं तरी माझी रिक्वेस्ट असणार त्याच्यात की चालू ठेवा. हो निश्चित निश्चित. चला खूप आशीर्वाद. स्वामी स्वामी समर्थ काका. हा योगिता, हा योगिता वैद्य, हा आशीर्वाद आहे. आवाज आवाज आवाज, माईक 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 चालू कर. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ, बोला बोल. ऐकलं का आजचं प्रवचन? खूपच खूप आनंद आहे. महाराज स्वामीच बोलताय, स्वामींच्या मुखातून ऐकायला मिळतंय, तर त्याच्यापेक्षा आणखीन काय असणार आहे. हो खूप आनंद आहे. महाराजांची खूप प्रचंड कृपा आहे आपल्या सर्वांवरच. आणि ते म्हणजे श्रीकृष्णाची जशी बासरी आहे ना, तसं मी स्वामींची बासरी आहे बस. काय फूंक त्यांची आहे, प्रेरणा त्यांची आहे, मी माध्यम आहे फक्त. त्यामुळे आणि तुम्ही श्रोते आहात म्हणून महाराज सांगत असतात. तुम्ही एवढी श्रद्धेने भक्तीने सगळं ऐकता, श्रवण करता, बस हेच महाराजांचं धन आहे. बाकी महाराजांना दुसरं काही नको आहे. हे तुमची भक्ती आणि जो काही शरण भाव असतो, भक्तिभाव असतो, तो सर्वश्रेष्ठ भाव आहे. तो टिकून ठेवा आणि त्याच्याकरता अखंड कृपा आहे महाराजांची. नेहमी आशीर्वाद. स्वामी. काका माझ्या लेखाचा प्रश्न आहे. म्हणजे त्याला असं विचारायचं की तो नेहमी माझ्याशी डिस्कस करत असतो या गोष्टीबद्दल की आता कलियुग कधी संपणार आणि नंतरचं युग कुठलं आहे, असा प्रश्न आहे त्याचा. त्याला म्हणावं की कलियुग जे आहे ते कलीचा प्रभाव संपल्याशिवाय तो होणार नाही. आणि कलीचा सुद्धा एक काळ आहे. तो सुद्धा जसं एखाद्या व्हायरसचा एक काळ असतो की नाही, व्हायरस सुद्धा येतो, त्याचा एक लाईफ सायकल असतं. लाईफ सायकल संपली की त्याचा हे प्रभाव संपतो. तसा कलीचा सुद्धा एक प्रभाव असतो. पण याच्या पुढे एक पण महत्वाचा आहे की जो भगवंताचा भक्त आहे ना, त्याच्याकरता कलीचा काही संबंधच नाही. कारण जेव्हा कलीला इथे भूलोकावर पाठवलं तेव्हा ब्रह्मदेवाचा आणि कलीचा संवाद झाला. आणि त्या संवादामध्ये ब्रह्मदेवाने त्याला एक महत्वाची गोष्ट सांगितली की जो मनुष्य भगवंताची भक्ती करतो, जो त्याचं नेहमी स्मरण करतो, जो धर्माने आणि अतिशय सदाचाराने वागतो, त्याच्या स्पर्शाला, त्याच्या सावलीलाही तुला जाता येणार नाही. म्हणून त्याच्याकरता कलियुग असणं आणि नसणं याच्यात काही फरक नाहीये बस. त्यामुळे आपण कलियुगाचा किंवा कलीचा विचार करण्यापेक्षा आपण स्वतःचं आचरण आणि स्वधर्माने आणि भगवत भक्तीमध्ये जर राहिलो ना, तर आपल्याला सगळे युग सारखे. त्यामुळे ते सत्ययुग केव्हा येईल आणि त्यावेळेस मग आपण राहू का, तर हा विषयच नाहीये ना. ते त्याला सत्ययुग वॉज द नेक्स्ट पॉइंट आणि ही इज इगरली वेटिंग फॉर दॅट सत्ययुग. म्हणजे आम्ही तेव्हा असणार का, हा पण त्याचा पुढचा प्रश्न आहे. तर म्हटलं ते स्वामीची इच्छा, पुढे आपल्याला माहिती नाही काही. आपण सत्यस्थितीमध्ये राहिलो, आपण सदाचार केला आणि सत्याचं आचरण केलं तर आपण सत्ययुगातच आहोत. आणि आपण आत्मस्थिती गेलो तर आपल्याला मृत्यूचं भयच नाही. आपण अखंड आहोत. आपलं अस्तित्व काही नष्ट होणार नाही. तेव्हा आपलं अस्तित्वही कधी नष्ट होणार नाही आणि सत्ययुग जे आहे ते आपल्या बरोबरच असणार आहे.
ह्या दोन गोष्टी ह्या क्षणी आहेत, तर पुन्हा पुढच्या क्षणाचा वाट कशाला पाहिजे ना. हो ना, प्रश्नच नाही. आता वी आर इगरली वेटिंग टू मीट यू. म्हणजे आता कधी योग बघूया लवकरच आता, बघू आता काय जसं काही होईल का म्हणजे. जसं हा, योग. हो. हा, चला खूप आशीर्वाद आहे तुम्हाला. थँक्यू. बोला बोला राधिकाजी बोला. काय म्हणता? काका साष्टांग नमस्कार. हो, खूप आशीर्वाद आहे. ऐकलं का आजचं प्रवचन? हो ऐकलं, आणि आता हे सगळे जे रिव्ह्यू होत आहेत तेही ऐकलं, त्याच्याने बरंच काही उलगडलं. म्हणजे तुम्ही काका एक ध्यानाच्या अवस्थेत दरवेळेला जो आशीर्वाद द्यायचा, सदा आनंदी राहा. प्रश्न हो. होता काका सदा आनंदी राहा काय म्हणतात, पण स्वधर्मच आनंद आहे. हे हो आता जे भगवद्गीता ऐकते आणि आजच्या प्रवचनातून आणि जास्त उकललं. हो, अगदी खरं आहे ते. अहो, स्वधर्माने स्वरूपात जातो, आणि स्वरूप म्हणजेच आनंद आहे ना. स्वरूप या शब्दाचा अर्थ काय, की तो आनंद स्वरूप आहे. आनंद शब्द त्याच्या कंसामध्ये आहे, तो कंस काढला तर तो स्वरूप म्हणजेच आनंद स्वरूप आहे. म्हणून म्हणून त्या स्वधर्माशी संबंध आनंदाशीच आहे, आणि तो अखंड आनंद आहे. तो आनंद शाश्वत आहे. तो असं नाही केवळ काहीतरी मिळालं म्हणजे तो आनंद राहिला, आणि ते मिळालेलं गेलं म्हणजे आनंद संपला, तर असा तो आनंद नाही आहे. तर तो शाश्वत आणि निरपेक्ष आहे. ऍब्सोल्यूट एक्झिस्टन्स आहे त्याचं. त्या आनंदाचं जे काही अस्तित्व आहे ते अखंड शाश्वत अस्तित्व आणि शाश्वत आहे, आणि तो तुम्हाला प्राप्त झालेला आहे. मी तुमच्या चेहऱ्यावरून सांगतो. धन्यवाद धन्यवाद काका, धन्यवाद. खूप कृपा आहे, खूप कृपा आहे. महाराजांची खूप कृपा आहे, अखंड कृपा. स्वामी बोला, अजून कोण आहे? पुष्कळ वेळ झाला. त्याला भरपूर वेळ झालेला आहे. पुढच्या रविवारी आपण आता कठोपनिषदाचा शेवटचा पार्ट पाहणार आहोत, आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढे आपण त्याचा रिव्ह्यू घेणार आहोत. सगळ्यांना खूप आशीर्वाद आहे. पुढच्या रविवारी भेटूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.